Gujarat, the land of white run of Kutch, the only land of Asiatic lions, the land of development. मुझे गुजरात कब से एक्सप्लोर करना था तो मैं निकल पड़ा गुजरात की रोड ट्रिप पे। वेलकम टू द रन ऑफ कच्छ, डेजर्ट ऑफ कच्छ, कच्छचे वाळवंट। The Great Gujarat long car trip is about to start. So we have arranged the luggage like this. 2 big bags, 1 small. This is my laptop bag. 1 small tripod. A drone is there. These things. This is all eating and gas. And few stuff here. तर आता आपण पुणे सोडलेला आहे आणि एक्सप्रेसवेने जात आहोत मुंबईला। मुंबई, ठाणे, दीव दमण आणि पुढे वडोदरा, सुरत मार्गे असा आपला प्लॅन आहे। वडोदरा अजून जवळपास 9 तास दाखवतोय। तर एका पेट्रोल पंपावर आपण बायो ब्रेक घेतलाय। हा सेफ्टी स्प्रे मी नेहमी माझ्यासोबत ठेवत असतो कोणत्याही टूरला जाताना। बहुत लोग नाइट ड्राइविंग प्रेफर नहीं करते, लेकिन मुझे रात में ही गाड़ी चलाना अच्छा लगता है। मैं धीरे चलाता हूँ, केयरफुली चलाता हूँ और हॉल्ट्स भी लेता हूँ, तो मुझे अच्छा लगता है रात में गाड़ी चलाना। रीच्ड वापी आणि ट्रक्सची सगळी जबरदस्त भीड़ आहे इथे, फुल ट्रॅफिक। एक नंबर भारी मॅगीचा प्रोग्राम सुरू आहे। 1:30 वाजलाय रात्रीचा आणि जवळपास 5-5:30 ला आपण पोहोचू वडोदऱ्याला। थंडी एकदम मस्त आहे। वडोदऱ्याला आलो आहोत आपण। सकाळचे वाजले आहेत 4:30। सो आता आपले परममित्र रोशन इथे राहतात, त्यांच्याकडे आपण जाणार, त्यांना भेटणार आणि मग पुढे सगळा पुढचा प्लॅन। 1890 में बनाया गया लक्ष्मी विलास पैलेस बड़ौदा संस्थान की भव्यता और सुबत्ता दिखाता है। सैंडविच, फ्रेंच फ्राइज, मसाला ऑमलेट, प्लेन ऑमलेट, एक नंबर मस्त नाश्ता आलेला आहे। लक्ष्मी विलास पॅलेसच्या जवळच आम्ही हे हॉटेल ऑलरेडी बुक केलं होतं। लक्ष्मी विलास पॅलेस आपला बघून झाला, महाराजा फतेहसिंग म्युझियम बघून झालं। मस्त नाश्ता करणार, आराम करणार आणि संध्याकाळी आम्ही वडोदरा एक्सप्लोर करणार और हम निकल पड़े शहर की एक सैर करने। एक नंबर पोहे आणि सोबत लोणचं, वा मजा आली। सो कार पार्क करके इस पिंक रिक्शा में बैठ के हम निकल पड़े दुनिया का सबसे बड़ा स्टैचू देखने के लिए। स्टैचू ऑफ यूनिटी, सरदार वल्लभ भाई पटेल जी का स्टैचू। 597 फीट ऊंचा ये स्टैचू हमारे भारत देश की शान है। मित्रांनो, जगातला सगळ्यात उंच स्टॅच्यू, स्टॅच्यू ऑफ युनिटी, एक नंबर। फिलिंग प्राऊड, सरदार वल्लभ भाई पटेल आपल्या देशाचे लोह पुरुष। किती बघतच राहावं वाटतं, इतका जबरदस्त पुतळा बनवलेला है। सो स्टैच्यू ऑफ यूनिटी देखने के बाद हम गए स्टैच्यू ऑफ यूनिटी जू देखने के लिए। लेकिन दोस्तों, ये जू बाकी के जू जैसा ही है। आप केज में बंद एनिमल्स देखते हो, लायन, टाइगर, बहुत सारे बंदर, तो मुझे ये इतना वर्थ नहीं लगा। ऑलराइट, तर मित्रांनो, आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी, तिथली जंगल सफारी आणि सगळं काही बघून झालं आहे आणि जात आहोत आता अहमदाबादकडे। आम्ही आलो आहोत आता अहमदाबादमध्ये आणि गेस वॉट, इथे पाऊस सुरू आहे बघा। मित्रांनो, मी लास्ट टाइम जो तुमच्याशी बोललो त्याच्यानंतर आता अर्धा तास झाला तरी मी त्याच ठिकाणी उभा आहे
कारण की हा जो चौक दिसतोय ना तुम्हाला, तर याचा जो सिग्नल आहे हा फक्त माझ्या मते मोजून 20 सेकंदाचा आहे. त्याच्यात गाडीच निघत नाही, कारण सगळ्यांनी इकडच्या इकडे टाकून ठेवली मध्ये. सो आपण आता अहमदाबादमध्ये एक हॉटेल बुक केलं होतं गो IBBOवरून. त्यांनी इथे येऊन सांगितलं की ते ऑलरेडी सोल्ड आउट आहे. तर आता गो IBBOवाल्याशी डोकं लावणं सुरू आहे. ठीक है, पार्किंग का भी बोल दीजिए उनको. जी बिल्कुल सर. दोस्तों, कितना भी प्लान कर लो, ऐसा एक आध दूसरा इंसिडेंस तो हो ही सकता है. सो बी पेशेंट अँड एव्हरीथिंग विल बी फाईन. सो मित्रांनो, इथे मस्त या बेसमेंट पार्किंगमध्ये आपली गाडी लागली आहे त्या तिकडे. आणि आता आपण जात आहोत या हॉटेलमध्ये. बरीच मशक्कत केल्यानंतर एक हॉटेल भेटलं, बट इट्स ओके. आज रात्र आता आपण इथे काढणार आणि उद्या सकाळी अहमदाबाद एक्सप्लोर करणार. और उस रात मस्त काठियावाड़ी थाली खाई और सो गए. तर मित्रांनो, आता हे आपल्या मागे आहे स्वामीनारायण मंदिर, जे आपलं बघून झालेलं आहे. तिथे मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे तर काहीच तुम्हाला शूटिंग आता बघायला मिळणार नाही. नीलकंठ म्हणजे स्वामीनारायण भगवान, त्यांचं जे जीवनचरित्र त्या तिथे दाखवतात त्या प्रदर्शनीमध्ये, दॅट इज वर्थ व्हिजिटिंग. तुम्ही इथे याल तर नक्की ते बघा. आता आपण पुढे जाणार आहोत. अदलज स्टेपवेल नावाची एक जागा आहे, तिकडे आपण जाऊ आणि त्याच्यानंतर आपण जाऊ विचार म्यूजियम या ठिकाणी. स्वामीनारायण भगवान का चरित्र देख के जो काफ़ी इंस्पायरिंग है, हम आगे निकल पड़े अदालज स्टेपवेल देखने. यहाँ की बारीक कलाकारी देखने लायक है. अदलज स्टेपवेल बघून झाली, अक्षरधाम मंदिर बघून झालं आणि आता आपण आलेलो आहोत विचार म्युझियम. इथे भांड्यांचं एक मोठं म्युझियम आहे, खूप व्हरायटी. इथे भांडे वगैरे, कुलूप, अडकित्ते, बऱ्याचशा गोष्टी. सो आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. मित्रांनो, आता जवळपास 1000 किलोमीटर्स होत आहेत, पण गाडीने कुठेच काहीच प्रॉब्लेम दिलेला नाही आहे. 16 किलोमीटर पर लिटर डिझेल गाडीला आपल्या, याच्यापेक्षा जास्तच आपल्याला फ्युएल इकॉनॉमी मिळते आहे. ये विचार म्युझियम इज वन ऑफ द मस्ट विजिट प्लेसेस. आता मी जातोय लॉ गार्डन या एरियामध्ये. तिथे शॉपिंग करायची आहे, जे लोकल जे आयटम्स असतील ते, आणि लोकल आयटम्स, फूड आयटम्स, ते पण कुठे कुठे मिळतात ते बघून ट्राय करायचे. तर आता आपण गाडी लावून दिली आहे मस्तपैकी आणि रिक्षाने चाललो आहे. एकदम भारी वाटतंय, मोकळी हवा लागते. जरा एसीत बसून बसून अहमदाबादचा गुजराती फील येत नव्हता, त्याच्यामुळे आम्ही गाडी सोडली आणि रिक्षाने फिरतोय. फुल घोडागाडीची मजा घेतोय आम्ही, पिल्लू आणि मी फक्त, आणि तिची आई गेली तिकडे शॉपिंग करायला. सो अहमदाबाद के ये प्री डिसाइडेड स्पॉट्स देखने के बाद वी कॉल्ड इट अ डे. एंड नेक्स्ट डे मॉर्निंग मैंने पहला काम किया टायर प्रेशर चेक करना, और फिर हम निकल पड़े आगे.